नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। युअर अंडर अरेस्ट हे वाक्य तुम्ही नक्की ऐकलं असेल, पण युअर डिजिटल अरेस्ट हे वाक्य तुम्ही कधी ऐकलत का? हा आलाय नवीन प्रकार, हे काय आहे ते जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका। लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या हाती आता मोबाईल आला आहे। मोबाईलच्या काळाची सुरुवात होतानाच धीरूभाई अंबानी यांच्या कंपनीकडून एक घोषणा झाली होती, ती म्हणजे कर लो दुनिया मुठ्ठी में। आणि अगदी ह्या 20 ते 25 वर्षात सगळं काही बदलून गेलं। बँकेच्या लांबच्या लांब रांगा आता संपुष्टात येत सगळा कारोबार हा मोबाईलवरून व्हायला लागला। फोन पे, गुगल पे, ऑनलाईन पेमेंट प्रक्रियेच्या माध्यमातून एका सेकंदात पैसा इकडचा तिकडे ट्रान्सफर होतो। तसंच अकाउंट मधील पैसा देखील एका सेकंदात गायब पण होऊ शकतो, ते म्हणजे सायबर क्राईमच्या माध्यमातून। यासाठी सर्वांनी सावध पवित्रा घेत सतर्क राहणं गरजेचं आहे। आता वाढती सायबर गुन्हेगारी सध्या तपास यंत्रणा समोरची डोकेदुखी ठरत आहे। त्यात गेल्या वर्षभरामध्ये सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी आता एक नवीन फंडा आणला, ते म्हणजे डिजिटल अरेस्ट। आता आपण जाणून घेऊयात डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय। डिजिटल अरेस्ट हा आता नवीन प्रकार उदयाला आला आहे। अर्थातच याचा अर्थ असा होतो की डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल स्वरूपात तुम्हाला झालेली अटक। डिजिटल अरेस्ट हा एक सायबर स्कॅम आहे। अर्थातच डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल स्वरूपात तुम्हाला झालेली अटक। तुम्हाला ड्रग्ज किंवा मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्ट करत असल्याची बतावणी समोरून केली जाते। डिजिटल अरेस्ट स्कॅम मध्ये फोन करणारे पोलीस, सीबीआय, नार्कोटिक्स, आरबीआयचे अधिकारी किंवा दिल्ली किंवा मुंबईचे अधिकारी असल्याचं ते भासवतात। समोरच्या व्यक्तीसोबत थेट आणि आत्मविश्वासाने ते बोलत असतात। जेव्हा व्हॉट्सअप वरती व्हिडिओ कॉल किंवा स्काइप वरती तुमचा कॉल कनेक्ट होतो, तेव्हा फेक अधिकारी देखील तुम्हाला खरे वाटू लागतात। ते कधी समोरून म्हणतात की परदेशातून तुम्ही काही जे सामान पाठवलं आहे ते बेकायदेशीर आहे, आणि तुम्ही जर सांगितलं की मी असं काही पाठवलं नाही, तरी तुमचा आधार कार्ड आणि तुमचा फोन नंबर हे त्यासोबत असल्याचं ते सांगतात। त्यानंतर बराच वेळ ती व्यक्ती तुम्हाला व्हॉट्सअप वरती किंवा स्काइप कॉल वरती राहायला सांगतात, कारण तुम्हाला अटक झाली आहे, त्यामुळे तुम्हाला राहणं गरजेचं आहे असं ते सांगत असतात। याच डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आतापर्यंत राज्यातील अनेकांना कोट्यावधी रुपयाचा गंडा घालण्यात आला आहे। पोलीस किंवा तपास अधिकारी असल्याचं सांगून हे गुन्हेगार फोन आणि व्हिडिओ कॉल सातत्यानं करत असतात। अशा तक्रारी आता सायबर क्राईम कडे बऱ्याच प्रमाणात येत आहेत। आतापर्यंत अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या या नव्या चक्रव्यूहात अडकल्याचं चित्र आपण पाहिलं असेल। वस्तूंची खरेदी ती वेगवेगळ्या बिलांचा भरणा, तिकीट काढणं किंवा पॉलिसी विकत घेणं, हे सगळे व्यवहार तुम्ही आज घर बसल्या करू शकता। पण व्यवहार करताना थोडंसं सावध राहा, कारण तुमच्यावरती नजर आहे ती म्हणजे सायबर दरोडेखोरांची, आणि त्यांनी तुम्हाला फसवण्यासाठी जो फंडा आणला ते आहे डिजिटल अरेस्ट। बरे जे असे फसवणूक जे करतात, हे पोलीस अधिकारी एका पोलीस स्टेशन सारखा एक सेटअप तयार करतात। जेव्हा तुम्हाला व्हिडिओ कॉल केल्यानंतर तुम्हाला देखील वाटते की खरोखर हे पोलीस स्टेशन मधून मला कॉल आला असेल, आणि तेव्हा ते तुमचा वॉरंट रद्द करण्यासाठी किंवा कथित आरोपामधून तुम्हाला सोडवण्यासाठी समोरून पैशाची मागणी देखील केली जाते। आता या तथाकथित गुन्ह्यातून तुम्हाला जामीन हवा असेल तर पैसे द्या, किंवा मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी त्या ठिकाणाहून होऊ शकते, आणि तुम्ही साहजिकच आहे पैसे पाठवण्यासाठी कदाचित तयार देखील होऊ शकता, कारण तुमच्या समोर तशा पद्धतीचा एक सेटअप लावला जातो। आणि या व्हिडिओ कॉल वरती तुम्हाला पोलीसच्या गणवेशामध्ये समोर बसलेली व्यक्ती पाहिल्यानंतर साहजिकच आहे कुणालाही धडकी भरणार। इतकंच काय, अगदी पोलीस ठाण्यासारखं वातावरण पाहून देखील तुमचं मन थोडंसं विचलित होऊ शकते, आणि अशामुळेच तुम्ही पैसे द्यायला कदाचित तयार देखील होऊ शकता। पण हे सगळं काही खोटं आहे। डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही, हे लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे, कारण तुम्हाला कुणी अशा प्रकारे अटक करूच शकत नाही, आणि तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही। जर आपल्यासोबत देखील असा प्रकार घडल्यास तात्काळ सावध व्हा आणि फसवणुकीची तक्रार सायबर क्राईम ब्रँच कडे करायला विसरू नका। जर तुमची फसवणूक झाली किंवा होत असेल तर लगेच सायबर क्राईमच्या हेल्पलाईन क्रमांक 1930 किंवा वेबसाईट cybercrime.gov.in यावरती तुम्ही तक्रार करू शकता। त्याचबरोबर आमच्या कमेंट बॉक्स मध्ये देखील तुम्ही आम्हाला कळवायला विसरू नका। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहायला विसरू नका देशोन्नती न्यूज। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।